पॅन्थर नावामध्ये आपलं स्वागत आहे। आता माझ्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आहेत। दीपकभाई केदार यांचं पॅन्थर नामामध्ये स्वागत आहे। आपल्या राज्यात भाषेला आणि गाईला दर्जा देण्यात आलेला आहे, तर या संदर्भात दीपकभाई आपली काय प्रतिक्रिया आहे? गाईला राजमाताचा दर्जा दिलाय आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। मी देवेंद्र फडणवीसांना विचारतो की आम्ही दलित माणूसपणाचा दर्जा कधी आम्हाला या राज्यात मिळणार आहे? तुम्ही गाईला राजमाताचा दर्जा देता, इथल्या भाषेला अभिजातचा दर्जा देता, पण आपल्या काळामध्ये सर्वात जास्त दलित हत्याकांड झालेत। किड्या मुंग्यांसारखं आम्हाला मारलंय, जनावरांसारखं वागवलंय। अरे आमच्यापेक्षा तुम्ही जनावरांना जर दर्जा देत असाल राजमातेचा, मग आम्हा दलितांना तुम्ही माणूसपणाचा दर्जा कधी देणार आहेत? माणूस म्हणून जगण्याचा दर्जा कधी देणार आहेत? आणि म्हणून दुर्दैव आहे की आजही दलितांना, आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा दर्जा या राज्यात मिळालेला नाही। सर्वात जास्त अत्याचार देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेत आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती गाईला राजमाता करताय, मराठी भाषेला अभिजात दर्जा देताय। आम्हाला काही हरकत नाही, तुम्ही कुणाला राजमाता करताय, कुणाला अभिजात दर्जा देताय। तुमच्यासाठी जनावरांना दर्जा देणं खूप महत्वाचं वाटतं, तुमच्यासाठी मराठी भाषेचा दर्जा महत्वाचा वाटतो, पण आमच्या दलितांच्या जगण्याची भाषा तुम्हाला कळाली नाही। आमच्या दलितांना माणूस म्हणून जगण्याचा दर्जा तुम्ही दिला नाही, एवढं मात्र या माध्यमातून मी जाहीर करतो। त्यामुळे आज आमच्या राज्यात गाईला महत्व आलंय, माणसाला आणि